हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाची बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलोय आणि ती म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आता पालकमंत्री पदाचंही वाटप झालेलं आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री यापूर्वीच ठरले होते, जाहीर झाले होते, ते कामही पाहत होते. परंतु आता नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्याही मंत्र्यांना पालकमंत्रीपद देणं गरजेचं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा दुसरी पालकमंत्र्यांची यादी नुकतीच या ठिकाणी जाहीर झाली आहे. आणि या यादीमध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की अजित पवार यांचा पालकमंत्री पदामध्ये दबदबा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे मित्रांनो, राज्यामध्ये एकनाथराव शिंदे शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राष्ट्रवादी गट हे तिघही सत्तेमध्ये आलेले आहेत आणि सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळासाठी यांची रस्सीखेच सुरू होती. परंतु एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोन्ही पक्षाचे म्हणजे शिवसेना आणि भाजपचे मंत्रीपद हे वाटप झाले होते. त्यानंतर अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाला आणि त्यांना अचानकपणे 9 मंत्रीपद त्यांच्या गटाला देण्यात आली. मित्रांनो, 9 मंत्रीपद दिल्यानंतर पालकमंत्रीपद सुद्धा आम्हाला जी पाहिजे त्याच जिल्ह्याचे आम्हाला द्यायला पाहिजेत अशी मागणी अजित पवारांची होती. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आणखी काही आमदारांना मंत्री म्हणून संधी त्यात दिल्या गेली पाहिजे ही मागणी एकनाथ शिंदे गटांची होती आणि अजित पवार गटाची सुद्धा त्या ठिकाणी होती. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागेल यासाठी ते वाट पाहून आहेत. परंतु हा मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये आणि त्यामुळं अनेक आमदारांमध्ये नाराजी होती. त्यासोबतच या प्रमुख नेत्यांमध्ये सुद्धा नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे आता एकदा पालकमंत्र्यांची यादी आणि मंत्रिमंडळ विस्तार याची चुणूक आणि याची चाहूल लागली असताना यामध्ये अजित पवार नाराज झाल्याची बातमी आपल्या समोर आली. त्याचं कारण असं होतं की दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकनाथ शिंदे गटाला 6 मंत्रिपद तर भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस गटाला 8 मंत्रिपद या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती आपल्याकडे होती. यामध्ये अजित पवार यांची मागणी होती की आमच्याही गटाला 3 ते 4 मंत्रिपद यामध्ये देण्यात यावेत म्हणजे आमदार आपल्याला त्या ठिकाणी सांभाळता येतील. परंतु असं झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की अजित पवार आणि एकनाथराव शिंदे हे जरी आपल्या सोबत आले तरी भारतीय जनता पार्टी हा बॉस आहे आणि आपण जे म्हणू तेच या ठिकाणी चालेल. तुम्ही कुठलीही मनामध्ये शंका कुशंका घेऊ नका असं त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं. म्हणजेच एक प्रकारे 3 पक्षाचं जरी सरकार असलं तरी भारतीय जनता पार्टी ही त्यामध्ये वरचढ आहे. परंतु आपण मोठे भाऊ आहोत. मोठे भाऊ असल्यामुळे आपल्याला लहान भावांचे सुद्धा काही अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात असे सुद्धा संकेत देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमामध्ये दिले होते. मित्रांनो, आपल्याला मला आवर्जून सांगावं लागेल की पालकमंत्र्यांची ज्यावेळेस निवड करायची होती किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा होता यावेळेस अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे या तिघांची एकत्रितपणे जवळपास 1.5 ते 2 तास चर्चा झाली आणि या चर्चेनंतर अजित पवार नाराज झाल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली. याच काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे हे दिल्लीला रवाना झाले. वरिष्ठांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी रवाना झाले. मात्र अजित पवार त्यांच्या सोबत गेले नाही. तर अजित पवारांनी आपल्या मुंबईमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या संपर्कातल्या किंवा आपल्या सोबत असलेल्या मंत्र्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक त्या ठिकाणी त्यांनी घेतली. वास्तविक पाहता याही बैठकीला अजित पवार गैरहजर राहिले, ते उपस्थित राहू शकले नाही. आणि नंतर आपल्या असं लक्षात आलं की सुनील तटकरे यांनी सांगितलं की अजित पवार यांची तब्येत बरोबर नाही आणि म्हणून ते या कार्यक्रमाला आणि बैठकीला उपस्थित राहू शकले नाही किंवा राहू शकत नाही असा त्यांनी खुलासा केलेला आहे. मित्रांनो, खरं कारण वेगळंच आहे, कारण अजित पवार हे नाराज आहेत हे आता काही लपून राहिले नाही. या अंतर्गत गोटाची माहिती आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. परंतु आज ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे दिल्लीमध्ये जाऊन आले, त्यांनी अमित शहा आणि वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी चर्चा केली, भेट घेतली आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा अमित शहा यांनी महाराष्ट्रात चाललेल्या राज्य सरकारच्या कार्याविषयी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे संकेत आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत की महाराष्ट्रातल्या राज्य सरकारवर जनता नाराज होते. तुम्ही तात्काळ सुधारणा करा, कामाला गती द्या आणि लोकांची जी काही नाराजी आहे ती कमी करा, ती बंद करा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला दिल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. ही आपल्याला सूत्रांनी दिलेली माहिती आहे. परंतु ज्यावेळेस हे दोघंही दिल्लीतून मुंबईमध्ये परतले त्यानंतर मात्र मंत्रिमंडळाच्या या विस्ताराची चर्चा होत असताना पालकमंत्र्यांची दुसरी यादी जाहीर झाली आणि यामध्ये अजित पवार यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. वास्तविक पाहता अजित पवार या दादानं भारतीय जनता पार्टीचे दादा असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर मात केली. कारण चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते, परंतु अजित पवार यांच्याकडे आता पुण्याचं पालकमंत्री पद आलेलं आहे आणि चंद्रकांत दादा पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलेलं आहे. वास्तविक पाहता
चंद्रकांतदादा पाटील हे सुद्धा नाराज झाले, परंतु त्यांची नाराजी काढण्यासाठी सगळ्यांकडे एकाच जिल्ह्याचं पालकमंत्री दिलं असलं तरी चंद्रकांत पाटलांकडे 2 जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलेले, त्यामध्ये सोलापूर आणि अमरावती या 2 जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या पुढच्या काळामध्ये चंद्रकांतदादा पाटील हे काम करतायत. एकंदरीत परिस्थिती जर पाहिलं तर राष्ट्रवादीच्या अजितदादा यांच्याकडून भारतीय जनता पार्टीच्या चंद्रकांतदादा यांच्यावर मात केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि त्यांनी अजितदादांनी चंद्रकांतदादांना शह दिलेलं सुद्धा या मंत्रिपदाच्या किंवा पालकमंत्री पदाच्या विस्तारामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे भारतीय जनता पार्टीचे अतुल सावे यांच्याकडे होतं. त्यांना सुद्धा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलेले आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे जे की कृषी मंत्री आहेत त्यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेले. यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे यांनाही शह त्या ठिकाणी दिला गेलाय अशीही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, महाराष्ट्रामधले जे काही पालकमंत्री 12 पालकमंत्री पद घोषित केले यामध्ये 11 मंत्र्यांकडे 12 पालकमंत्री पद दिलेले. त्याचं कारण असं आहे की चंद्रकांत पाटील यांच्याकडे 2 दिलेले. ही मंत्रिपद किंवा ही पालकमंत्री पद कोणती ती आपल्याला या ठिकाणी मी दाखवतोय. पाहतोय की पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजितदादा पवार यांच्याकडे गेलेले जे की आता सध्याचे अर्थमंत्री आहेत. दुसरं अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यासोबत सोलापूर चंद्रकांतदादा पाटील, अमरावती चंद्रकांतदादा पाटील, भंडारा जिल्ह्यासाठी विजयकुमार गावित, बुलढाणा जिल्ह्यासाठी दिलीप वळसे पाटील हे पालकमंत्री असतील, तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे होते, ते अजित पवारांसोबत गेलेले, ते पालकमंत्री होतील. गोंदिया जिल्ह्यासाठी धर्मराव बाबा आत्राम हे पालकमंत्री असतील, तर बीड जिल्ह्यासाठी धनंजय मुंडे हे पालकमंत्री, परभणी संजय बनसोडे हे पालकमंत्री असतील, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी अनिल पाटील हे पालकमंत्री असतील, तर वर्धा जिल्ह्यासाठी सुधीर मुनगंटीवार हे त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम पाहतील. मित्रांनो, आपण पाहिलं की राज्यात 12 मंत्र्यांना 12 पालकमंत्री हे 11 मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे, परंतु अद्याप अनेक जिल्हे रिकामे आहेत की ज्या ठिकाणी पालकमंत्री नाहीये. विशेषतः महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस जे की गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांच्याकडे सर्वाधिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे जे की ते त्या जिल्ह्यामध्ये कदाचित पोहोचूही शकत नाही किंवा आतापर्यंत गेले नसतील. परंतु लोकांची मागणी आणि आमदारांची मागणी की आपण तात्काळ मंत्रिमंडळ विस्तार करावा आणि तात्काळ आमच्या जिल्ह्याला आम्हाला पालकमंत्री पद द्यावं. मित्रांनो, यामध्ये काही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद हे अडचणीत आलेले आहे, कारण जिथे एकनाथराव शिंदे गटाच्या आमदारांनी पालकमंत्री पद मागितलेले तिथंच राष्ट्रवादी गटाचे अजित पवार यांनी सुद्धा पालकमंत्री मागितलेले. वास्तविक पाहता रायगडचा प्रश्न जो आहे, रायगडला सुनील तटकरे यांची मुलगी जी काही आता सध्या मंत्री आहे त्यांना ते पालकमंत्री पाहिजे, परंतु एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले जे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहतात त्यांना मंत्री होऊन पुन्हा रायगडचं पालकमंत्री व्हायचंय. त्यांनी यापूर्वी कित्येक वेळा सांगितलंय की रायगडचा पालकमंत्री मीच होणार आणि तो एकनाथराव शिंदे गटाचा असेल, परंतु मंत्रिमंडळाचं अद्याप त्यांची वर्णी लागली नाही, पालकमंत्री तर दूर आहे. त्यामुळे आता आपल्याला पाहायचंय की पालकमंत्र्यांची यादी झालेली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भारतीय जनता पार्टीचे 8 आणि एकनाथराव शिंदे गटाचे 6 यामध्ये नेमकी कुणाची वर्णी लागते याकडे तुमचं आमचं लक्ष असेल. याविषयी माहिती मिळाल्यास आपल्याला तात्काळ ही माहिती आपल्यापर्यंत शेअर केली जाईल. पालकमंत्री पदाची माहिती आपल्यापर्यंत देणं मला गरजेचं वाटलं, कारण अनेक पालकमंत्र्यांकडे आपली सुद्धा कामे असतात. मित्रांनो, या यादीमध्ये अजित पवारांचा दबदबा आहे असं आपल्याला दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? आपण आपली प्रतिक्रिया तात्काळ आपल्या या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि आमच्यासाठी सुद्धा तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, हा विषय ही माहिती आपल्याला कशी वाटते आपण लाईक अँड कॉमेंट्स करून जरूर कळवा. नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर पुन्हा येईल. तोपर्यंत धन्यवाद.